पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड गाय यात्रा भरलेले आणि मागील वर्षीपेक्षा उमदीची यात्रा डबल मोठी भरलेली आहे। मागील वर्षी उमदीच्या यात्रेत एवढे जनावर आले नव्हते, परंतु ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा डबल जनावर आलेले आहेत खिल्लारचे आणि त्यातली त्यात कमी वयाचे खोंड, कालवडी आणि गायी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। कारण मागील वर्षी मोठ्या प्रमाणात बऱ्याच प्रमाणात यात्रा ही मोकळी दिसत होती। ह्या वर्षी जनावर बांधाय जागा नाही उमदी यात्रेत। पाहू शकता जसे की दरवर्षीच्या मानाने काही यात्रा कमी भरल्या होत्या, काही यात्रा जास्त। वेळेनुसार लोकांच्या गरजेनुसार लोकांनी जनावर विकाय काढलेले असतात। अशा प्रकारचे कोसा, चित्राकोसा खिल्लार सुंदर देखणी जुन्यातली गाय आहे। पाहू शकता अशा प्रकारच्या गाय आहेत। हा मग गायन खोंड द्यायचा आहे का फक्त खोंड द्यायचा आहे? कुठल्या वळूचा खोंड आहे? असं किंमत काय सांगताय खोंडाची? 75,000। किती वय आहे? 7वा महिना चालू आहे। मालक नाव? नामदेव चव्हाण। यावर उडगी, तालुका जत, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर आहे? पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत। भाषेचा थोडा प्रॉब्लेम येतोय, जे कर्नाटकच्या जास्त भागामध्ये आलेले भाषेचा प्रॉब्लेम आहे। मराठी समजत नाही, काहींना मराठी समजते, बोलता येत नाही। मोबाईल नंबर सांगा, काय किंमत सांगितली? 75,000। मोबाईल नंबर सांगा। एकाकडे पण नंबर नाही। हे कोण बसलेले? हे एवढे आपले सावलीला बसलेत का? तुम्ही आपलं सावलीला बसलाय का गावाला का तुमचे जनावर आहे तिकडे? हा हा। ते बलीकडची गाय कोणाची आहे? तुमची? ती वेलेली आहे का गाब आहे? ते खोंड आहे। मग त्या गायचं खोंड द्यायचं आहे का गाय द्यायची? खोंड। ती गाय नाही द्यायची। कुठल्या वळूचा खोंड आहे तो? कुठल्या वळूचा खोंड आहे? अंकलगी। कोणाचा? सुनील। सांगा नंबर। 820874797980। त्याची किंमत काय सांगताय त्या खोंडाची? त्याची 80,000 सांगताय। पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असतील अशा प्रकारचे खोंड आहेत। ज्यांना हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क। धन्यवाद मालक। अशा प्रकारच्या गायी आहेत। बरेचशा गायी द्यायचे नाही म्हणतात, खोंड आहेत, खोंड द्यायचे। चित्राकोसा खिल्लारची जोड आहे, सुंदर आखीव रेखीव देखणी। पाहू शकता अशा प्रकारची विक्रीसाठीची अशा प्रकारचे बैल आहेत। ब्रीडिंगचे वळू भरपूर आलेले आहेत, विक्रीसाठी काही आलेत, काही प्रदर्शनासाठी आलेत। पाहू शकता सुंदर वळू आहे आणि उत्तम कांबळे उर्फ त्यांचा मुलगा बालाजी कांबळे यांचे सिद्धापूर लाईनचे 2 वळू आहेत। पाहू शकता प्रदर्शनासाठी आणलेले आहेत उमदी यात्रेमध्ये। अशा प्रकारच्या गायी आहेत। पाहू शकता ड्राय एरियातल्या बऱ्याचशा प्रमाणात गायी आहेत, सडपातळ। अशा प्रकारचे मजबूत खिल्लार खोंड आहेत उमदी यात्रेमध्ये। पाहू शकता
अशा प्रकारची लांबपर्यंत यात्रा भरलेली आहे. अशा प्रकारचे खिल्लार खोंड आहेत, दरवर्षीप्रमाणे येत असतात. या पट्ट्यात भरपूर खोंड असायचे, परंतु रोडच्या कामामुळे मुरुम टाकल्यामुळे एवढे खोंड नाहीत. परंतु सिद्धापूर खाणीचे खोंड भरपूर ह्या कोपऱ्यात असतात. विजापूर रोडच्या कोपऱ्यामध्ये पाहू शकता अशा प्रकारची जनावर आहेत. आपण कुठल्याही एका ओळूच वगैरे काय हे करत नाही, पुरस्कृत किंवा चित्रीकरण तोच तो जे आपल्याला डोळ्याने चांगला दिसतो, जो यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी आलेला आहे किंवा विक्रीसाठी आलेला आहे, जो लाईनचा आहे, लाईन मालकाला विचारून मालकाने जी लाईन सांगितली तेच सांगत असतोय, आपल्या मनाचं काय सांगत नाही. फक्त एवढंच की मला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या लाईनचे सुंदर 100 एक गायचा गरमपणा बघू शकता तुम्ही किती, खूप गरम आहे. कालवड आहे, गाव आहे का वेली? गाभण आहे. किंमत रे? हा, मालकांचं नाव काय? गाईच्या मालकांचं बसू अळेगीड. यावरून जिगजान, तालुका चडचण, जिल्हा विजापूर. मोबाईल नंबर 8970071260. 40,000 किंमत सांगतायत मालक. 3 महिने. मामा हिचं वासरू आहे, किती महिन्याची वेलेले? 2 महिने. कुठल्या वळूचं वासरू आहे? वळू आप्पा तिकोंडीचा कुठला? काय किंमत सांगितली? इकलं केवढ्याला दिलं? वासरू दिलं का गायन वासरू दोन्ही? हा हा. पाहू शकता तिकोंडी लाईनचं वासरू आहे, दिलं म्हणतात ते, फक्त वासरू विकलेलं आहे. अशा प्रकारची यात्रा भरलेली आहे. सुंदर आखीव रेखीव देखणे खोंड भेटतायत तुम्हाला. अशा प्रकारच्या कालवडी पण येत आहेत, पाहू शकता. एक शिवडी कालवड आहे. अशा कालवडी खूप मेहनत घ्यावी लागते, गाप जायला खूप त्रास देतात अशा. मामा विकले काय? विकले? अशा प्रकारच्या गायी आहेत, पाहू शकता. पाहू शकता चित्रकोसा खिल्लार गाय आहे, एक शिवडी. कास नाही, शरीर यष्टी. ड्राय एरियात असल्यामुळे खाण्यापिण्याचे आबळ, वाळला चारा आणि शिवाय त्याला पोषक जे घटक पाहिजेत, पेंड, भुसा किंवा ते न भेटल्यामुळे चांगल्या लाईनचं सुंदर जनावर असलं तरी दुधा वाचून किंवा असं इरी गेल्यासारखं होतंय, पाहू शकता.
सुंदर चित्राकोसा खिल्लार दोन खोंड आहेत, पाहू शकता इथं. एकदम आखीव रेखीव जातीवंत वंशावळीचे आहेत. खूप सुंदर आखीव रेखीव देखण्या वंशावळीतून खोंड आहेत, पाहू शकता. हे तिकोंडी वंशावळीतले खोंड दिसत आहेत दोन, परंतु हे खूपच जातीवंत आणि आखीव रेखीव देखणे खोंड आहेत. तिकोड लाईनचा आता त्याचं वय काय आहे? 8 महिने. काय किंमत सांगितली? त्याला 2 लाख. आणि हा कुठल्या लाईनचा आहे? ही त्याच्याच आहे. ह्याचे किती सांगितले? 5 लाख सांगितले. 5 लाख. ह्याचं वय काय आता? वय 6 वर्ष. 6 वर्ष. आणि तो दुसरा आहे. तो कुठल्या लाईनचा आहे? 3 वर्ष. तिकोंडी लाईनचाच. त्याची किती? त्याला 5 लाख. 5 लाख. आणि तो छोटा होय. मला एक नाव पत्ता सांगा. गणपती अण्णाप्पा पुजारी, साकीम चेनेगाव, तालुका चडचण, जिल्हा विजापूर. मोबाईल नंबर 9741679075. ओके, धन्यवाद. कुठलं चॅनल आहे? लाईफ इज बेस्ट. होऊ शकता अशा प्रकारचे सुंदर देखणे आखीव रेखीव तिकोंडी लाईनचं खोंड आहे. सुंदर देखणं रूप आहे, आखीव रेखीव आहे. थोडा खालच्या वृषीनं म्हणजे कललेला आहे, म्हणजे असं आहे. खालच्या साईडला पाहू शकता. परंतु देखणेपणाला खूप आखीव रेखीव सुंदर आहे. बारका खूप सुंदर ऍक्टिव्ह आहेत. खूप सुंदर आखीव रेखीव. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद. अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या खिल्लार गाय भेटतात इथं. अशा प्रकारच्या खिल्लार गाय घ्यायची असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष उमदी यात्रेला भेट द्यावी लागेल. बऱ्याच प्रमाणात यूट्यूबर्सला सांगताना किंमत जास्त सांगितली जाते, त्याच्यामुळे जनावरांच्या किमतीत खूप फरक पडतोय. व्यापारी वर्गाला कमी सांगितली जाते, यूट्यूबला सांगताना जास्त किंमत सांगितली जाते. त्याच्यामुळे प्रत्यक्ष येऊन भेट देऊन घेतलेलं कधीही चांगलं. मामा काय गाभण आहे? पलीकडचे कुठल्या ओळूपासून गाभण आहे? यत्नाळ. यत्नाळचा कोणाचा ओळू धावला? बरं, आता हिचं कितव्या येताला गाभ आहे? तिसऱ्या वेताला गाभ आहे. दूध किती देते वासरू पिऊन? दूध काय आता त्याने घर मालक 1.5 लिटर दूध देते. सकाळी संध्याकाळी 1-1 लिटर म्हणजे देते वासरू पिऊन. किंमत काय सांगितली? किंमत 70,000 सांगितली. 70,000 सांगितले. किती वेताला गाभ आहे म्हणला? तिसऱ्या वेताला. मालकाचं नाव सांगा. इथंच आहे बघा मालक, भीमराव. भीमराव सिद्धराय हगड्याळ. गाव हल्लीबाराव, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर आहे बाबा? नाही हो. होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लार गाय तुम्हाला भेटतात. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. होऊ शकता बैलासारखी मोठी खिल्लार गाय आहे. बैल बांधल्यासारखीच दिसते. हा पलीकडचा खोंड गायपेक्षा बारीक दिसतो. तुमची आहे काय गाय? गाभ आहे का खाली आहे? किती येताल गाभ आहे? कुठला ओळू भरला? कुठला ओळू भरला? कुठला सोन्या? उमराणीचा सोन्या भरला. किती वेळ येताल आता गाभ झाले? पाहू शकता 2 महिन्याची गाभ आहे म्हणतायत. उचपुरी लांबलंच काय.
किती किंमत सांगितली? किंमत 50. 50,000 रुपये. हा. मालक नाव? मला काय हेसर आहे ना सरसैल हुगार. श्रीशैल हुगार, ककमारी. ककमरी, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर? 7676 5309 5309 33. पाहू शकता बैलासारखी मोठी लांब लचक गाय आहे. खोंड पण बारीक दिसतोय गायपाशी. ज्यांना कोणाला हवे असेल व्यवहारात कमी जास्त होतील, पण गाब असेल असं सांगता येत नाही. गाब जात नसेल म्हणून आणलेले. गाय सध्याला माझाव दिसते. पाहू शकता पाठीमागं लाळ आलेले आहे, लाळ आलेले आहे. याचा अर्थ गाय गाव आहे, म्हणजे हिटवर आहे.